राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। नाशिक महानगरपालिकेकडून खबरदारी घेतली जाते। महापालिकेच्या रुग्णालयात कोरोना वॉर्ड तयार करण्यात आले, तर रॅपिड चाचणीची सुद्धा आरोग्य विभागाकडून तयारी सुरू करण्यात आलेली आहे। नाशिकच्या जागीर हुसेन रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या ही वाढत असताना नाशिक महापालिका जी आहे ती हाय अलर्टवर आलेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या जाकीर हुसेन आणि बिटको रुग्णालयामध्ये आयसोलेशन विभाग जे आहे, विलगीकरण कक्ष ज्याला आपण म्हणतो कोरोनाची कक्ष, हे बनवण्यात आलेले आहे। नागरिकांना खबरदारीचं आव्हान देखील या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। खरं तर आरोग्य विभागाकडनं ज्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जर बघितलं तर या ठिकाणी हा जो वार्ड आहे तो तयार केलेला आहे। गेल्या 3 वर्षापूर्वी आपण जर बघितला असेल तर कोरोनाची जी मोठ्या प्रमाणात लाट आलेली होती, यामध्ये अनेक लोक जे होते ते मृत्युमुखी पडलेले होते। त्यामुळे आताचा कोरोना विषाणूचा जो वाढता उद्भव लक्षात घेता कुठलीही उपाययोजना करण्याच्या ज्या संदर्भात शासनाचे जे निर्देश आहे त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर खबरदारी घेण्याचे जे आव्हान आहे ते करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे आरोग्य विभागाकडनं एक नियमावली देखील तयार करण्यात आलेली, ज्यामध्ये जास्त अंतर राखून ठेवणे, मास्क लावणे आणि विविध प्रतिबंधात्मक ज्या उपाययोजना आहे त्या करण्याच्या सूचना देखील आरोग्य विभागाने खरं तर नागरिकांना दिलेल्या आहे। कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी महानगरपालिका जी आहे ते आतापासूनच खरं तर सतर्क झालेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर नाशिकच्या 2 रुग्णालयांमध्ये बिटको रुग्णालय आणि जाकीर हुसेन रुग्णालय या ठिकाणी कोरोना वार्ड जे आहे ते स्थापन करण्यात आलेले। यामध्ये बेडची संख्या देखील आरक्षित ठेवण्यात आलेली, कुठलाही धोका वाढू नये यामुळे खरं तर नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडनं ही खबरदारी घेण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। नाशिक महानगरपालिकेअंतर्गत आरोग्य विभागामार्फत आपण या पार्श्वभूमीवर 2 मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोठी वार्ड तयार केलेले आहेत आणि तिथे बेड वगैरे व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर जे काही औषधोपचार लागेल त्यासाठी पण व्यवस्था केलेली आहे। तरी आपण नागरिकांना तेच आवाहन करू की जर काही समजा असं काही लक्षणं आढळले तुम्हाला, सर्दी, खोकला, घशात खवखवतोय, ताप वगैरे, अंगदुखी वगैरे होते, तर त्यांना संशयित म्हणून आपण त्या चाचणी करू आणि जर चाचणीमध्ये काही आढळलं तर त्यांना एक वार्डमध्ये आपण सेपरेट विलगीकरण कक्षामध्ये ठेवून त्यांच्यावर औषधोपचार करू। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।